नमस्कार श्रोते मंडळी, अश्विनी क्रिएशन या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अधिक मासाविषयी माहिती आणि महत्त्व जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे 355 दिवसांचे वर्ष असते, परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष 365 दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी 11 दिवस चांद्रमास वर्षात सौर वर्षापेक्षा कमी असतात आणि हा 11 दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी अचूकपणे सांगावयाचे झाल्यास 32 महिने 16 दिवसांनी 1 महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो, परंतु या 13व्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते, म्हणून याला मलमास असे सुद्धा म्हणतात व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात. चैत्रपासून अश्विनपर्यंतच्या 7 मासांपैकीच एखादा अधिक मास असतो, कारण या काळात सूर्याची गती मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास 30 दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिक मास 19 वर्षांनी परत येतो. या अधिक मासात वर्ज्य असलेली कृत्ये पुढीलप्रमाणे आहेत: देवप्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा, विशेष मंगलमय कार्ये. या महिन्याच्या स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण भगवान विष्णू पुरुषोत्तम या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. म्हणूनच या महिन्यात विशेष करून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात. तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदींमुळे सुखशांती, संसारसुख मिळते. चला तर मग पुढे बघूया अधिक मासात करावयाची व्रते आणि त्यासंबंधीचे काय नियम आहेत ते. नंबर 1. या महिन्यात पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. अंगाला सुगंधी उटी लावावी. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये करावीत. मन निर्मळ ठेवावे. या महिन्यात आवळीच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्त्व आहे. स्नानानंतर म्हणावयाचा मंत्र: गोवर्धनधर वंदे गोपाल गोपारुपिनम गोकुलोत्सव मिशान गोविंद गोपिकाप्रियम भक्तिभवती गोविंदे पुत्रपौत्र विवर्धनी अकीर्तिक्षम माप्तोनी सत्कीर्तिविधे चिरम. 2. या मासात शक्यतो 1 वेळेसच अन्नग्रहण करावे. जेवताना मौन पाळावे. 3. या अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा आणि महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा. 4. या महिन्यात आपल्याला आवडणाऱ्या वस्तूचा त्याग करावा, उदाहरणार्थ एखादे फळ अथवा एखाद्या रंगाचे वस्त्र वगैरे. 5. या महिन्यात दानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एकदा चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारशाऐवजी बत्तासे, मैसूरपाक वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा 33च्या पटीत घेऊन दान करतात. या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्टमित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात. या दिंडांना धोंडे सुद्धा म्हणतात. यावरून या महिन्यास धोंडे महिना सुद्धा म्हणतात. रोज गाईला पुरणपोळीचा घास द्यावा. महिनाभर सतत नामस्मरण करावे. यात कुलदैवतांचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ. नारायण श्रीकृष्णाचे स्मरण करावे. अपूप दानाचा संकल्प. ममत्रयं श्रीदेवतात्मक विष्णुरूपी सहस्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रतिद्वारा निखिलपापप्रशमपूर्व पुत्रपौत्रयुक्त धनधान्यक्षेमसमृद्धी लोकद्वय सुखहेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यातु
प्रच्छिद्र समसंख्य वर्ष सहस्रवती स्वर्गलोकस निवासनिक कल्पोदक फलासिद्ध्यर्थ मलमासिक प्रत्युक्त अपूपदान किरीशे याप्रमाणे संकल्प करून दानवस्तूचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून पुढील श्लोकांनी त्याची प्रार्थना करावी. विष्णुरूपी सहस्राशु सर्व पाप प्रनाशम अपूपान प्रदानेन मम पाप व्युपहतु नारायण जगद्विज भास्कर प्रतिरूपक व्रते नानेन पुत्रांच संपद चापी वर्धय. यस्य हस्ते गदा चक्रे गरुड यस्य वाहन शंखकर्तले यस्य समे विष्णु प्रसीदतु कलाष्टाकादि त्रिपुरेण निमेष घटात्कादीन यो वंचयाति भूयाति तस्मै कालात्मेन नम. कुरुक्षेत्रमये क्षेत्रकाल पूर्वद्विजो हरी पृथ्वी सममिम दान गृहान पुरुषोत्तम मला नाच विशुद्ध तव दास्यामी भास्कर. ईद सोपस्कर त्रय शिंद पूददान सदक्षिणाकत संताबुल पोथी वाचन सत्संग. अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज एक अध्यायाप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान द्यावी. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावे. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होतो आणि भक्तांचे कल्याण करतो. अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटीने मिळते. स्त्रियांना अखंड सौभाग्याचा व पुत्रपौत्रांचा लाभ होतो. अधिक मासात उपोषणाला विशेष महत्त्व आहे. उपोषणाचे प्रकार एक भुक्त दिवसातून एक वेळ जेवावे, एक वेळ उपवास करावा. अयाचित अकस्मात दुसऱ्याकडे जेवायला जाणे. उपोषण पूर्ण उपवास. अशक्त मनुष्याने वरीलपैकी एखादा प्रकार 3 दिवस तरी करावा. न जमल्यास निदान 1 दिवस तरी करावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्यवती प्राप्त होते. महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. महिन्यातून निदान 1 दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते. महिनाभर जेवताना मौन पाळल्यास पापांचे निरसन होते. अधिक मासात नित्यकर्मे करावीत. त्यापासून दूर जाऊ नये. काम्य कर्मे करू नयेत. जे केल्या वाचून गत्यंतर नाही अशी कर्मे अवश्य करावी. ही पोथी श्री संत गोपीनाथ यांनी शके 1772 साधारण नामसवरे अधिक मासी वद्य एकादशी मंगळवारी मुमुक्ष नगरीत लिहून पूर्ण केली आहे. यात 33 अध्याय असून रोज एक याप्रमाणे वाचावा व शेवटी उद्यापन करून ब्राह्मणाला पोथी दान द्यावी. तर अधिक महिन्याचे महत्त्व आणि माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.